केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागामार्फत गोरगरीब मागासवर्गीय घटकातील मुलांना अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गाजावाजा करून अंगणवाड्या चालवल्या जातात। मात्र मंठा तालुक्यात अंगणवाडीच्या दुरावस्थेत हा विभाग अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे। मंठा तालुक्यातील वीरगव्हाण तांडा येथील अंगणवाडी क्रमांक 2 इमारतीला फरशी नसल्यामुळे जीर्णावस्थेत असल्याने ठिकाठिकाणी मोठे भगदाड पडले आहेत। मागील पंचवार्षिकमध्ये या इमारतीची दुरुस्ती करून सुद्धा इमारतीची दयनीय अवस्था झाल्यामुळे लहान मुलांच्या बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे बालकांचे हाल होत आहे। इमारतीला भगदाड पडल्यामुळे दंश करणारे प्राणी आढळून येत असल्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। बालकांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इमारतीमधील भगदडामधून दंश करणारे प्राणी शिरल्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। ही इमारत बालकांच्या शिक्षणाच्या मार्गाला आडकाठी येत असल्याचे दिसून येत आहे। मंठा तालुक्यात वीरगव्हाण तांडा येथे अंगणवाडीत गोरगरिबाचे बालके शिक्षण घेत आहेत। वाडी वस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून अंगणवाड्या बांधकाम करण्यात येत। तालुका अंगणवाडीला काही ठिकाणी स्वतःची इमारत आहे तर काही ठिकाणी इमारत नाहीत, परंतु वीरगव्हाण तांडा येथील इमारत वापरली जात आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली असून भगदाड पडले आहे। कधीही विंचू काटा आढळून येत असल्यामुळे चिमुकल्या बालकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो। प्रशासन व संबंधित विभागाचा दुर्लक्ष आहे, तरी त्वरित प्रशासनाने व संबंधित विभागाने इमारत दुरुस्त करून घ्यावी अशी पालक व नागरिकांकडून मागणी केली जात आहे।